गाईज आता आम्ही चाललो आहे आमच्या इंटेरियरचं मेजरमेंट करायला. हाय गाईस, तर आम्ही चाललेलो आहे आता तुम्हाला माहितीचे मेजरमेंट करायला. तर जाऊया. जयूनी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. आय होप तुम्हाला स्टार्टिंग आवडली असणार आहे. आता मी इंस्टाग्रामची पण आता सिरीज सुरू करणार आहे, जे की आम्ही आता जे आमचं नवीन ड्रीम होम घेतलेलं आहे त्याचं इंटिरियर कसं काय वगैरे सगळे डिटेल्स आम्ही त्याच्यावर टाकत जाऊ. सो तुम्ही पण फॉलो करा आणि लाईक करा. हो, आम्ही जे इंटेरियर फिक्स केलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही खूप म्हणजे विचार खूप केले आणि त्याच्यानंतर फायनल केले आहे. आज फायनली त्याचं मेजरमेंट होणार आहे. सो आम्ही खूप एक्साइटमेंटने काम सुरू करणार आहे. फ्रेंड्स, तर जयूनी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होम टूर दिली आहे. तर आपण आता कन्स्ट्रक्शनची स्टेज 85% कम्प्लीट झाली आहे. तर चला बघूया. प्रकारे ही कमान बसवलेली आहे आणि डोअर पण बसवला आहे. तो मागच्या व्हिडिओमध्ये आज डिस्कस केला, आपण इंटेरियर डिझायनर हायर केला आहे. तर ही वॉल पॅनेलिंग होणार आहे, तिथं आपण शू रॅक वगैरे करणार आहे. हा मस्त स्पेस आपल्याला असा मिळालेला आहे. फिनिशिंग झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. केलेलं आहे मी ह्याच्यावर अजून एक कोटिंग घेईन, पण फिनिशिंग ऑलरेडी झालेलं आहे. आणि बेड म्हणजे किचनमध्ये अजून तर काही अपडेट नाही आहे, पण तुम्हाला अपडेट दाखवतो मी. सो आता आम्ही तुम्हाला दाखवत आहे काय काय कम्प्लीट केलं आहे. सो प्रणव पण तुम्हाला सांगेल काय काय झालेलं आहे कम्प्लीट. चौकटी बसवल्या आहे. नेक्स्ट किड्स रूम मध्ये पण हे अँगल्सचं अपडेट केलेलं आहे. हे सेफ्टी अँगल्स बसवलेत आणि त्याची क्वालिटी पण मस्त आहे आणि भारी काहीतरी नवीन आहे. म्हणजे छोटं घरात जर बाळ असेल तर ते असं उभं राहून बाहेर सुद्धा बघू शकतो, एवढं छान बनवलेलं आहे. हो, बाहेर ते मी आतमध्ये दिलं आहे. तर हे सेफ्टीच्या हिशोबाने खूप चांगलं आहे. हे असं अँगल त्यांनी बसवलेलं आहे. सो नेक्स्ट आम्ही तर चांगलं आहे सेफ्टीसाठी. हो, सेफ्टीसाठी चांगलं. सो किड्स बेडरूमचा असे अपडेट आहे. आणि मास्टर बेडरूममध्ये पण चौकट बसवली. सो ॲज सच इकडं पण सेम अपडेट आहे का, तुम्हाला दिसतं का नाही माहिती. हां, मे बी आता हे पण अँगल्स बसवलेले आहेत. हे पण अँगल्स बसवले. जे मागचा व्हिडिओ झाला होता त्याच्यात नव्हतं. त्यातले ह्या व्हिडिओत तुम्हाला अपडेट बसवलं आहे. तो असेच अपडेट तुम्हाला येत राहतील चॅनलवर, तर स्टे ट्यून फॉर दॅट. आणि ह्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ बेबी इंटेरियरचा 3D डिझाईनचा आम्ही शो करू तुम्हाला कशा प्रकारे करत आहे. आणि आम्ही खूप मिनिमल करत आहे. जास्त काय फर्निचर मला पण नाही आवडत आणि प्रणवला पण नाही आवडत. आम्ही सिंपल ठेवणार आहे फर्निचर. आणि आम्हाला जास्त गजबज नाही आवडत फर्निचरमध्ये. जेवढं सिंपल घर राहणार तेवढं तुमचं घर छान दिसणार. सगळीकडे ओव्हर प्राईस आहे आणि तुम्ही थोडं जरी इंटेरियर करायचं म्हटलं तरी त्याचं 8-9 लॅक्स इझिली होतं. 3 BHK तर किती सांगितलं 3 BHK 16 ते 17 लाखपर्यंत. ते पण एवढं काही खास नाही, म्हणजे प्रीमियम असं नाही. 16 ते 17 लाखमध्ये ते म्हणजे असं नॉर्मल होतं. तुम्ही जेवढं बेसिक करणार तेवढं तुमच्यासाठी खूप बेस्ट राहणार. तुमचं घर पण छान दिसणार. सो सगळ्या ज्यांना पण इंटेरियर करायचं असेल त्यांनी थोडंसं डोकं लावून काम करा, ना की नुसतं फर्निचर करायचं म्हणून करू नका. दोघं जण बसा, विचार करा आणि त्याच्यानंतरच डिसिजन. कारण फर्निचरवाले घ्यायलाच बसलेले आहे पैसे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जो पण विचार करता तो डोकं लावूनच विचार करा. सो आता आम्ही तर तुम्हाला दाखवलंच की काय काय अपडेट झाले आहे होममध्ये. सो आता तुम्हाला आम्ही इंटेरियरबद्दल सांगतो. इंटेरियर करायचं जर असेल तर विचार करूनच करा, कारण 3 BHKला 16 ते 17 म्हणजे 20पर्यंत कसं पण जातंच. सो तुम्ही विचारच करा. आणि आणि साधं सिम्पलच करा. मोस्ट ऑफ म्हणजे नुसतं भिंती भरायच्या म्हणून भरू नका. तुमचं घर पण व्यवस्थित दिसेल ह्या टाईपच बनवा. आम्ही तर ठरवलं आहे की आता प्रणव पण गेला होता फ्रान्सला, त्याच्यानुसार मी बघितलं होतं तिकडच्या पण आयडियाज थोड्या घेतलेल्या आहे. सो प्रणव सांगालच तुम्हाला. तिकडचे मी फर्निचर जेवढे म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहिलो होतो तिथं असे मिनिमल फर्निचर होतं. तिथं कोणत्या पण तुम्ही घरामध्ये गेलं तर मिनिमल फर्निचर असतं, ते लोक स्वतः बनवतात. कारण कार्पेंटरची कॉस्ट तिकडं तर व्हेरी हाय आहे. कोणतं पण तुम्ही सर्व्हिस घेतली तर तिथलची कॉस्ट खूप असते. सो ते घरातच बनवतात. सो आम्ही तर घरात बनवणार नाही आहे, कारण की इट इज नॉट पॉसिबल हिअर. कारण की दोघं वर्किंग आहे, घरात कसं बनवणार. त्यांचं डेडिकेशन वेगळंच असतं, ते फ्रेंच पीपल जर्मन पीपलचं. पण त्याच्यातले आम्ही थोड्याफार आयडिया घेतल्या, त्या आयडिया टाईपच आम्ही बनवायला लावणार आहे. सो सिम्पल टाईपच बनवणार आहे, ते तुम्हाला दिसेलच प्रत्येक व्हिडिओमध्ये. स्पेस पण मोठा दिसतो.
हो. म्हणजे ते एक ऍडव्हान्टेज असतं. आपल्या इथं कन्सेप्ट कशी सोफा टाका मोठा मोठा सगळं वेगळे, सगळं घर भरल्यानंतर ते ऑड दिसतं. म्हणजे काहींना आवडत असेल मे बी, पण आम्हाला दोघांना ही आवडत नाही ते. म्हणजे जे आम्हाला आवडत नाही ते हा. आम्ही सांगतोय. हा, आणि कारण तुमची पण आवड वेगळी असते, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. आम्हाला थोडंसं सिम्पलच आवडतं, जेणेकरून जास्त इंटेरियर पण करायचं नाही, सिम्पलच करायचं. आम्हाला फक्त आम्ही जे ठरवलं आहे लिव्हिंग रूम जे इम्पॉर्टंट आहे ती करणार आहे. हे जरी बेस्ट भेटत असेल बेड किंवा वॉर्डरोब, तर तुम्ही ते पण प्रेफर करा ना की इंटेरियरवाला करतोय म्हणून करून घ्या असं नका ठरू. तुम्हाला जर बाहेर पण बेस्ट प्राइसमध्ये भेटत असेल बेस्ट घ्या, असं नाही की इंटेरियरवाल्याला द्यायचंय सगळं म्हणून त्यालाच देऊ. त्यासाठी आम्ही हे पण घेऊन आलो आहे. हां, सो जे काही आयडिया आम्हाला येईल त्या टाइपच कॉस्ट कटिंग करू शकतो, ते आम्ही कॉस्ट कटिंग करू शकतो. आणि इंजिनियरचं डोकं त्याच्यात चालणार आहे, तर तुम्ही बघणारच आमचं घर कसं बनणार आणि आहे. फ्रँकली स्पीकिंग, आपण कधी पण घर घेताना स्टेज करतो 2 BHK च्या ऐवजी 3 BHK घेतो. सो ऑलरेडी आपलं तिथं बजेट एक्झॉस्ट झालेलं असतं, तर त्याच्यामुळं आणि फर्निचरला त्या व्यतिरिक्त घालणं मला नाही वाटत का गुड आयडिया आहे. काहींसाठी असू पण शकते गुड आयडिया, तर आमच्यासाठी नाही आहे ती गुड आयडिया 20 लाख घालणं. सो आम्ही मिनिमल करणार आहे, जेवढ्या ह्याच्यात बसेल तेवढे तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ देईल. आम्ही व्हिडिओ बनवू कुठं त्याच्यात. पैसे घातले आणि आम्ही असं नाहीये इंटेरियर करायचं म्हणून आम्ही खूप म्हणजे एका ठिकाणी आम्ही पैसे घातले, त्याचं पण आम्ही तुम्हाला नाव सांगूच कुठं घातलेले आहे. त्या दृष्टिकोनानेच आम्ही आता जे पण डिसिजन घेतलेले आहे ते आम्ही डोकं लावूनच घेतले थोडेसे, कारण दोघं घेतलेले त्याच्या मागं. आणि जनरली काय करतात सगळे होम लोनवर टॉपअप मारता. तर हां, आम्हाला ती कन्सेप्ट मला नकोच होती ना. मला फर्स्ट म्हणजे पहिल्यापासून मी प्रणवला म्हणत होती जे पण आपल्याला इंटेरियर करायचं ते आपल्याला लोन काढून तर बिलकुलच नाही तर करायचं. तुम्हाला एक आयडिया द्यायची म्हणजे जेव्हा आम्ही असं एक डिसाईड केलं का जेव्हा आम्ही घर बुक केलं होतं 1.5 वर्ष अगोदर, तेव्हापासून प्रत्येक महिन्यासाठी आम्ही जनरली असं बॉल पार्क एक एस्टिमेशन ठरवलं का एवढ्या लॅक्समध्ये आम्हाला करायचं आहे. तर मग त्याला 1.5 इयर्सला त्यांनी डिवाइड करून आम्ी थोडे अमाऊंट दर महिन्याला साठवत होतो त्याच्यासाठी. त्यामुळे आता आम्हाला आणि तेवढ्यातच बसवतोय आम्ही, एक्स्ट्रा वाढवतच नाही. वाढवलं तरी 50 एकच जास्त वाढवू, आम्ही जास्त तर काही वाढवणार नाही. सो आम्ही असं काम केलेलं आहे दोघांनी पण, ते तुम्हाला दिसलच. आणि तुम्हाला काही आयडिया पाहिजे असतील, तुमच्या काही असतील तर तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये प्लीज टाका. सो अशा प्रकारे आम्ही तुम्हाला डिटेल्स दिली की आम्ही कशा प्रकारे करणार आहे सगळं. सो तुम्हाला असे व्हिडिओ येत जाईल, तर डू सबस्क्राईब टू द चॅनल, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ह्या गुड नोटवर मी व्हिडिओ क्लोज करतो. बाय.